केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेचे सध्या कोकणात जोरदार स्वागत होत आहे। विकसित भारत यात्रेचा रथ चिपळूणमध्ये आल्यानंतर या यात्रेनिमित्त शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी चिपळूण नगर परिषद तर्फे विविध योजना राबवण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले। आवास योजना, आभा कार्ड, आरोग्य शिबिर अशा विविध योजनांचा लाभ यावेळी नागरिकांना देण्यात आला। कार्यक्रम यशस्वी राबवण्यासाठी चिपळूण नगर परिषद आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते विशेष मेहनत घेत होते। विकसित भारत संकल्प यात्रा याचा रथ चिपळूण नगर परिषदेमध्ये आता दाखल झाला आहे आणि त्या निमित्तानं शहरातील ज्या विविध योजनांचा लाभ दिला जातो ते लाभार्थ्यांना आज त्या सर्व योजनांचे लाभ दिले जाणार आहेत। त्या योजनांची माहिती सांगितली जाणार आहे। त्याचबरोबर आरोग्य शिबिर सुद्धा इथे आयोजित केलेलं आहे। नगर परिषदेच्या वतीनं आपण PM स्वनिधी, त्याच्यानंतर आधार कार्ड बद्दल किंवा PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना असेल, अशा अनेक योजनांचा इथे माहिती देत आहोत आणि त्याबद्दल काही लाभ सुद्धा आज इथे दिले जाणार आहेत। नागरिक इथे येऊन माहिती घेत आहेत। सकाळपासूनच 200-250 लोक याबद्दल माहिती घेऊन गेलेली आहेत आणि 4 वाजताची वेळ आपण दिलेली आहे। त्या वेळेला नागरिक जमत आहेत। त्यावेळी सुद्धा एक 200 लोक जमतील असा अंदाज आहे। योजनांचा लाभ देण्याबरोबरच या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा सुद्धा या संकल्प यात्रेचा उद्देश आहे। आज चिपळूण शहरामध्ये विकसित भारत रथयात्रा आलेली आहे आणि या रथयात्रेच्या माध्यमातून मोदीजीचं सरकार, गॅरंटी सरकार आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांचा लाभ ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे आणि आज शहरामध्ये अनेक नागरिक या रथयात्रेच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला दिसत आहे। नक्कीच मी चिपळूण शहराच्या वतीने मोदीजींचे पहिले मनापासून आभार व्यक्त करते आणि चिपळूण शहरामध्ये जवळजवळ 50 ते 60 हजार लोकांपर्यंत म्हणजे ग्रामीण भागापासून अगदी 50 ते 60 हजार लोकांपर्यंत आत्तापर्यंत आमच्याकडे जी नोंदणी झाली ती 50 ते 60 हजार लोकांपर्यंत ह्या योजनेचा लाभ त्या लोकांना मिळालेला आहे आणि आमचं हे मोदीजींचं सरकार म्हणजे गॅरंटी सरकार म्हणून मी मोदींचे मनपूर्वक आभार व्यक्त करते।